नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पाकिस्तानच्या आत काय चाललंय ह्या बातम्या सध्या शोधाव्या लागतात. आपल्याकडे भारतामध्ये जे काय चाललंय हे आपल्याला मेनस्ट्रीम मीडियातून किंवा आपले जे वेगवेगळे युट्यूब वापरणारे आहेत किंवा वर्तमानपत्र आहेत अशा माध्यमातून आपल्याकडे खबर येत असते. पण पाकिस्तानात काय चाललंय, ज्या पद्धतीच्या आपल्याकडे बातम्या येत आहेत त्यावरून पाकिस्तानची तारांबळ उडाली वगैरे वगैरे म्हणणं ठीक आहे, आपणही सांगतो, मीही सांगतो. पण ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये खरोखरच इतकी तारांबळ उडाली आहे का याची खातरजमा करून घ्यायची वेळ येते, तेव्हा मग भारताबाहेरच्या ज्या काही सुविधा आहेत त्यांच्याकडे बघावं लागतं आणि त्यातून हळूहळू चित्र उलगडायला लागतं. त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. अगदी हे सगळं पहलगाम झाल्यानंतर जर सगळ्यात पहिली मोठी बातमी पाकिस्तानमध्ये काय चालू आहे ती आली, ती अशी होती की पाकिस्तानचा सरसेनापती असीम मुनीर याने आपलं सगळं कुटुंब उचलून लंडनला पाठवून दिलं सुरक्षित जागी. याचा अर्थ सरळ आहे की पाकिस्तानच्या वतीने जो भारताला चोख उत्तर देणार, करारा जवाब देणार असा महाकर्तबगार पुरुष आहे, त्याला आपल्याच कुटुंबाची, आपल्या परिवाराच्या सुरक्षेची हमी राहिलेली नाही याची साक्ष युद्ध आणि पहिला हल्ला होण्याच्या पूर्वी त्या सेनापतीने देऊन टाकली. उलट म्हटलं पाहिजे की नवाज शरीफ सारखा माणूस हिम्मतबाज आहे, तो पहलगाम झाल्यानंतर आणि ही सगळी बाचाबाची सुरू झाल्यानंतर, आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लंडनच्या सुरक्षित बिळातून बाहेर पडला आणि मायदेशी म्हणजे इस्लामाबादला, पाकिस्तानला येऊन पोहोचला. म्हणजे लढाईची हिंमत ज्याने दाखवायची तो भेदरलेला आहे सरसेनापती. आणि राजकीय नेता मात्र संकटस्थळी येऊन पोहोचलेला आहे. आणि यातून आपल्याला काही आयडिया मिळतात की आपण थेट लढवय्ये नाही आहोत, आपण सुरक्षित जागी राहू शकतो. ही खात्री असल्यामुळे नवाज शरीफ मायदेशी परत आले. त्यांचं सगळा परिवार इकडे आहे, त्यांचा धाकटा भाऊच पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. पण हळूहळू हळू करत जेव्हा बातम्या ह्या इकडच्या गोष्टी बंद, तिकडच्या गोष्टी बंद असे बॅन आणि प्रतिबंध सुरू झाले किंवा पोलादी पडदे टाकण्यात आले, त्याच्या पूर्वी आलेल्या बातम्या बघितल्या तर पाकिस्तानमध्ये भारत कुठे हल्ला करेल याचा अंदाज नसल्यामुळे पळापळ सुरू झालेली होती. अगदी तुम्ही जर बघाल, तुम्हाला शक्य असेल, मला आता ती वेबसाईट माहित नाही, पण जगभर उडणारी विमानं असतात. या विमानांचा एक ट्रॅकर म्हणून कुठची वेबसाईट आहे, आता या क्षणी मी बोलतोय तेव्हा देखील जगाच्या आकाशामध्ये उडणारी जी विमानं आहेत, विविध प्रवासी विमानं आहेत, त्या विमानांची अख्खी एक चित्र आपल्याला दिसतं. आणि ते चित्र बघितलं तरी कळतं की दिल्ली पासून मुंबई अशी विमानांची वर्दळ दिसते. पण गुजरात, जयपूर वगैरे भागात आपलीही विमानं जात नाहीयेत. पण सगळा पाकिस्तान बघितला तर सगळा पाकिस्तान जवळजवळ ओस पडलेला आहे. एखाद दुसरं विमान सुद्धा पाकिस्तानच्या आकाशात दिसत नाही. आणि दुसरीकडे सिंगापूर पासून काय तो ओरिसा, तमिळनाड पासून मुंबई पर्यंत बघितलं आणि तिथून पुढे दुबई वगैरेच्या दिशेने बघितलं तर अक्षरशः फुलांचा गजरा असावा इतकी विमानं आभाळात दिसतात. त्यामुळे पाकिस्तान किती भेदरलेला आहे हे नव्याने सांगायला नको. पण याचा परिणाम आपापल्या प्रत्येकाच्या सुरक्षित बिळावर कसा होत असतो तेही बघितलं पाहिजे. पहिल्या दिवसापासून आलेली बातमी अशी आहे की पहलगाम नंतर भारत चिडला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धमकावलं, तेव्हा एक एक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ अशी उर्मट भाषा बोलणारा असिफ मुनीर हा स्वतःच लष्करी मुख्यालयाच्या तळघरात बंकरमध्ये जाऊन बसला. त्यामुळे भीती आहेच.
आणि त्यातच 6-7 तारीखला जो पहिला हल्ला भारतीय सैन्याने चढवला, तेव्हा त्या बहावलपूर काय कुठे, जिथे त्या अझर मसूद याच्या जैश ए मोहम्मदचा मुख्य अड्डा आहे, त्यावरच हल्ला केला. आणि जैश ए मोहम्मदचा तो अझर मसूद, त्याच्या कुटुंबातले 10 ते 12 लोक मारले गेले, त्याचा सख्खा भाऊ मारला गेला. हे बघितल्यानंतर मात्र पाकिस्तान मधल्या लोकांचा धीर सुटला असणार याविषयी माझ्याही मनात शंका नाही. पण गंमत अशी असते ना, अंदाज वेगळा असतो आणि वस्तुस्थिती वेगळी असते. 8 तारीखची गोष्ट आहे. पाकिस्तानमध्ये ही सगळी तारांबळ चालू होती. भारतीय सेना दलाकडून, हवाई दलाकडून, नौदलाकडून तिन्ही बाजूने पाकिस्तानला झोडपून काढण्याचा उद्योग चालू होता. अशा वेळी जायचं तर पळायचं तर कुठे, ही परिस्थिती सामान्य माणसाची आहे. मग जे लोक स्वतःला भारतापासून धोका आहे असं समजतात, त्या लोकांचा जीव किती कासावीस झाला असेल हे तुम्ही समजू शकता. मग त्याच्यामध्ये तो सईद हफीज येतो, सलाउद्दीन येतो, अझर मसूद येतो, दाऊद इब्राहिम सुद्धा येतो. आणि तुम्हाला माहितीये की जवळजवळ 34 वर्षापूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणे आणि त्यानंतरच्याही काळात पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतामध्ये, मुंबईमध्ये स्थानिक मदत मिळवून देणे, यासाठी अनेक गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेलेले आहेत, असा दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी टायगर मेमन वगैरे वगैरे यांची पाचावर धारण बसली असेल तर नवल नाही. आणि त्यामुळे मला त्याच बातम्यांचा शोध मी गेले 2 दिवस घेतोय की कराचीमध्ये अत्यंत सुरक्षित अशा लष्कर विभागाच्या जो राखीव भाग असतो, कोणालाही तिथे सहजगत्या डोकावता येत नाही, अशा ठिकाणी जिथे दाऊदला ठेवलेला आहे, तिथून सुरक्षा संपली अशा भीतीने दाऊद बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. जसा अझर मसूद आपल्यावर हल्ला होण्याचा धोका ओळखून आधीच त्याने भारताची क्षेपणास्त्र पोहोचण्याच्या आधी पळ काढला होता, पण तो नाही तर त्याचं कुटुंब आणि परिवार मारला गेला. त्यामुळे अझर मसूद मारला गेला तर मग आता आपली धडगत नाही याविषयी या सगळ्या बाकीच्यांना, जे प्रत्यक्ष पाकिस्तानी सेनेतले नाहीत पण पाकिस्तानचे अघोषित सैनिक आहेत, भारताचे घोषित दुश्मन आहेत, अगदी राष्ट्रसंघाने सुद्धा ज्यांना टेररिस्ट म्हणून घोषित केलेला आहे, अशी मंडळी आहेत, त्यांचाही जीव कासावीस झालेला असणार. त्यामुळे गेली 25-30-40 वर्ष ज्यांना पाकिस्तान हा आपल्यासाठी हे अभयारण्य आहे असं वाटलं होतं, त्यांचा जीव आता घुटमळलेला आहे. आणि कधी एकदा पाकिस्तान सोडून जातो, कारण ज्या प्रकारचे हल्ले या वेळेला भारतीय सेनेकडून होत आहेत, ते बघितल्यानंतर त्यांनाही दिसतंय की पाकिस्तानचा गाझा केल्याशिवाय भारतीय सेना आणि मोदी सरकार शांत बसणार नाहीत. आणि गाझा म्हणजे तुम्हाला माहितीये, लेबेनॉन, बैरूट म्हणजे तुम्हाला माहितीये, संपूर्णच्या संपूर्ण शहर आणि वस्त्याच्या वस्त्या बेचिराग केल्या जातात. आणि तेवढ्यावर थांबत नाहीत, तर एकदा शहरातून हे असले लढवय्ये जीव वाचून पळाले की त्यांची बिळं भुयारं शोधली जातात, बंकर शोधले जातात. तो अशाच प्रकारे गाझा पट्टीमध्ये लपून बसलेला त्या हमासचा सेनापती हनीये, मोहम्मद हनीये मला वाटतं त्याचं नाव, तो कुठे बसला याचा शोध लावून त्याच्या बेळात पण क्षेपणास्त्र सोडून त्याचा कसा बळी घेतला गेला त्याची चित्र उपलब्ध आहेत बघा. आणि या वेळेला भारत हे त्या पद्धतीचं युद्ध करतोय. साहजिकच जे आजपर्यंत टिवल्या बावल्या करत होते, अशा प्रत्येकाला आता जीवाची धडगत नाही असं वाटलं असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच त्या सगळ्या लोकांचा जीव कासावीस झालेला आहे. आता ह्याच्यात गंमत अशी आहे
की बिचारा, बिचारा म्हणतो मी, वाईट वाटेल तुम्हाला, राग येईल, पण बिचारा म्हणतो. अझर मसूद असो, सलाउद्दीन असो, किंवा तो हफीज सईद असो तैबाचा, यांना राष्ट्रसंघानेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बाहेर गेला तर त्यांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जायची आज तरी त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. आज तो 25 वर्षापूर्वीचा अफगाणिस्तान राहिलेला नाही. अफगाणिस्तान हा भारताचा दोस्त झालेला आहे आणि अफगाणिस्तानचे तालिबान भारत माता की जय म्हणण्यापर्यंत आलेले. मग राहिली जागा कुठची, तर दुबई, सौदी अशा ठिकाणी पडून जाणं. पण ज्यांना राष्ट्रसंघाने अतिरेकी म्हणून घोषित केले, दहशतवादी टेररिस्ट घोषित केले, त्यांना आश्रय देणं सौदी अरेबियाला किंवा दुबईला आणि परवडणार नाही. हा, मग अशा वेळेला सुरक्षित जागा कुठची असते, तर ती लंडन असते, युरोप असते. गेल्या 30-40 वर्षामध्ये सेक्युलरिझम आणि लिबरलिझम यांनी युरोपचा जो सत्यानाश केलेला आहे, त्यामुळे जगातले जास्तीत जास्त कायदा मोडणारे गुन्हेगार यांचं आश्रयस्थान इंग्लंड आणि लंडन झालेलं आहे. नीरव मोदी, तुमचा तो विजय मल्ल्या यासारखे आर्थिक फ्रॉड करणारेच नव्हे, तर तो गुलशन कुमार, त्याची मर्डर मधला आरोपी असलेला एक संगीतकार भारतातला, त्याचं नाव नदीम सैफी, तो सुद्धा गेली कित्येक वर्ष लंडनमध्ये आश्रय घेऊन बसलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट आहे की लंडन किंवा कॅनडा हे आता अशा लोकांसाठी आश्रयस्थान असू शकतात. भारतात आरोपी असलेला कोणतो सुखा निज्जर, तो कॅनडात होता, अज्ञातांनी त्याला मारलं. 3-4 असे भारताचे खलिस्तानी दुश्मन हे कॅनडामध्ये मारले गेले आणि अनोळखी लोकांनी मारले, कोणी मारलं पत्ता नाही. नेमकं तसंच आपलं होईल आणि फक्त आपलंच नव्हे तर आपल्या सगळ्या परिवाराचं निर्दालन केलं जाईल, या भीतीने सध्या दाऊदच्या मंडळींना पछाडलेलं आहे. आणि दाऊदचा परिवारच नव्हे तर त्याचे अत्यंत जवळचे साथीदार मानले जातात, चेले चपाटे मानले जातात, छोटा शकील बकील कोण असतील ते मानले जातात, ते सगळे त्यांची गाळण उडालेली आहे. फक्त ते निर्णय घेऊ शकत नाही. आता दाऊदला इंग्लंडला जाता येणार नाही, कारण दाऊद सुद्धा घोषित दहशतवादी आहे. आर्थिक गुन्हे वेगळे आणि दहशत हा विषय वेगळा आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांची तारांबळ तिथे उडालेली आहे की पाकिस्तान सोडून पळायचं तर जायचं कुठे. हा, एक जागा आहे, एक जागा आहे. अगदी लंडन, दुबई, सौदी याच्यापेक्षाही एक सुरक्षित जागा या अशा सगळ्या दहशतवादी, घोषित दहशतवादी वॉन्टेड लोकांसाठी एक जागा सुरक्षित आहे, ज्याला जग चीन नावाचा देश म्हणून ओळखतं. बेजिंग नावाची त्याची राजधानी आहे. कदाचित चीनमध्ये आपल्याला आश्रय मिळू शकतो हे त्यांनाही कळत असेल, पाकिस्तानलाही माहिती आहे. पण त्याच्यात एक आणखीन अडचण आहे, आणखीन एक अडचण आहे की ही माणसं चीनमध्ये गेली तरी आश्रय घेतल्यानंतर काय ती सुखाने नांदतील अशी बिलकुल शक्यता नाही. मग तो निज्जर असेल, पन्नू असेल, जगमीत असेल, यासारखे खलिस्तानी अमेरिका कॅनडामध्ये जाऊन आश्रय घेतला आणि तिथूनही दहशतवादी कारवाया करत राहिले. त्यामुळे सईद हफीज असेल किंवा अझर मसूद, सलाउद्दीन यासारखी माणसं ही लंडनमध्ये गेली किंवा कॅनडात गेली तरी शांत बसण्याची शक्यता नाही. आणि ते घेणार नसेल तर सगळ्यात सुरक्षित जागा, जिथे अगदी परिंदा भी पर नहीं मार सकता असं वर्णन करता येईल, अशी जागा चीन आहे. पण चीनमध्ये अशा लोकांची डोकेदुखी घ्यायची का, याचा चीनला 10 वेळ विचार करावा लागेल.
कारण चीनचा सुद्धा एक प्रकारे अघोषित असा जिहाद विरोधी कार्यक्रम चालू आहे. चीनच्या पश्चिमेला जो झिंगझ्यांग म्हणून प्रांत आहे तो बहुतांश मुस्लिमांचा आहे. उगेर मुस्लिम म्हणून ते ओळखले जातात. त्यांचं चीनने गेल्या 10-15 वर्षामध्ये प्रचंड शिरकाण केलेले, मशिदी उद्ध्वस्त करून टाकले. झिंगझ्यांग प्रांतामधल्या मुस्लिमांना इस्लाम विसरण्यासाठी ज्याला ज्याला म्हणून मुस्लिम किंवा इस्लामिक म्हटलं जातं त्याच्यावरून वरवंटा फिरवण्याचं काम चीनच्या कम्युनिस्ट सरकारने केलेलं. मशिदी उद्ध्वस्त केल्या. घरात किंवा व्यक्तिगत कुराण बाळगणं हा सुद्धा गुन्हा ठरवून कुराण सापडलं म्हणून अनेकांना उचलून छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं, तुरुंगात डांबण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर झिंगझ्यांग मधल्या उगेर मुस्लिमांचं स्थलांतरण करण्यात आलं. तिकडे हान वंशाच्या चिनी लोकांना नेऊन वसवण्यात आलं. हा सगळा इतिहास गेल्या 15-20 वर्षातला, 30 वर्षातला बघितला तर जे इस्लामचे कट्टर लोक आहेत त्यांना चीनमध्ये आश्रय देणं म्हणजे झिंगझ्यांग प्रांतामध्ये दहशतवादाला आमंत्रण देण्यासारखं होईल. म्हणून मला वाटत नाही कुठल्याही परिस्थितीत चीन किंवा चिनी कम्युनिस्ट पार्टी या पाकिस्तानमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या दहशतवाद्यांना चीनमध्ये आश्रय देऊ शकेल. आणखीन एक कारण असं आहे की स्वतः चीन आज डबघाईला आलेला आहे. पाकिस्तानला शक्य असूनही, साधनं असूनही जो लष्करी मदत देऊ शकत नाही आणि युद्धामध्ये साधं समर्थन देऊ शकत नाही, अशा अवस्थेतला चीन पाकिस्तानला नको असलेलं हे लोढणं आपल्या गळ्यात बांधून घेण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच पाकिस्तान सरकार असो किंवा दाऊद वगैरे ही सईद वगैरे मंडळी त्यांची अक्षरशः द्विधा मनस्थिती आहे. जाये तो जाये कहा, समझे ना कौन यहा, दर्द भरे दिल की दुआ, असं जे गाणं आहे कुठचं जुनं, तशी यांची अवस्था आहे. कारण हळूहळू आपला जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानचे लष्कर अधिकारी हात झटकून मोकळे होणार आहेत. यांची कटकट नको म्हणून कदाचित तेच यांना मारून टाकण्याची भीती आहे. आणि म्हणूनच भारताचा बाहेरून लोक आणि आतून पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पाक सेनेचा धोका, यामुळे दाऊद सारख्या मंडळींची अवस्था द्विधा झालेली आहे. जायचं कुठे आणि पळून जायचं तरी कुठे जायचं. भारताने गेल्या 10 वर्षामध्ये, मोदी युगामध्ये जगभर आपली माणसं अशी पेरून ठेवलेली आहेत की कुठे कुठे काय काय हालचाली आपले शत्रू असलेले चीन किंवा पाकिस्तान करतायत याच्यावर सुद्धा भारतीय हेरांची बारीक नजर असते. आणि त्यामुळे दाऊद कुठे आहे, अझर कुठे आहे, अझरचं नेमके त्याचा जो काय कॅम्पस होता तो किती टार्गेट केला बघा की अझरचा सगळा परिवार मृत्युमुखी पडला. तेव्हा कुठून तुम्ही कुठे हलवताय हे सुद्धा भारतीय हेर खात्याला पक्क माहिती असणार. आणि म्हणूनच कुठल्या विमानाने जाणार, कसं जाणार, इतके हे लोक भेदरलेले आहेत. काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवतं ना, जावेद मियादादच्या मुलाबरोबर दाऊदच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि त्याच्या रिसेप्शनसाठी दाऊद दुबईला जाणार होता. पण ऐन वेळेला दाऊदने तिथे जायचं सुद्धा टाळलं. कारण दुबईत सुद्धा भारतीय हेर खातं आपली शिकार करेल ही त्याला भीती होती. असा दाऊद आज दुबईला जायचं की लंडनला जायचं या द्विधा मनस्थितीत सापडलेलं आहे. द्विधा मनस्थितीत सापडलंय. कारण त्याला कुठचीच जागा सुरक्षित वाटत नाही. चोराच्या मनात चांदणं असतं. दुसऱ्यांना सुपाऱ्या देऊन मारलेले आहेत, बेसावत ठेवून मारलेले आहेत. त्यामुळे रात्रीची झोप सुद्धा घ्यायची तर आपण बेसावत आहोत का अशी भीती सतावत असते. असो मित्रांनो, दाऊद सारख्या लोकांची आज किती द्विधा मनस्थिती या ऑपरेशन सिंदूरने केलेली आहे ते कोणाच्या लक्षात आलेलं दिसत नाही. म्हणून सांगितलं
आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.